व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण झाल्यानंतर व्यक्तीची जात, व्यक्तीचा धर्म, व्यक्तीची भाषा, त्याचा कातडीचा रंग हे सगळं गौण ठरतं. मार्क्सचं एक वाक्य आठवतं की मॅन इज अ सोशल ॲनिमल. सामाजिक अन्याय होतो त्याच्या विरुद्ध समाजाने काहीतरी केलं पाहिजे म्हणून राखीव जागा वगैरे आलेल्या आहेत. पण दुसरीकडे व्यक्ती म्हणून समानता मिळाल्याशिवाय व्यक्ती म्हणून जो अत्याचार किंवा अन्याय होतो तो होणार नाही. जागतिक शांततेचा प्रश्न आहे, युद्धाचा प्रश्न आहे, हा कुठला एक व्यक्ती नाही सोडू शकत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजामाच्या विरुद्ध संघर्ष करताना कम्युनिस्टांनी शस्त्र हातात घेतली होती. जसं करप्शन या मुद्द्याचा उपयोग करून नरेंद्र मोदी आणि कंपनी सत्तेवर आली आणि सत्तेवर आल्यानंतर ते काय खेळ खेळतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती. कम्युनिस्ट म्हटल्यावर एथिस्ट असलंच पाहिजे का? कम्युनिस्टांवर आरोप लावला जातो की ते एथिस्ट आहे. स्वातंत्र्योत्तर भारत कामगार चळवळींपासून ते ग्रामीण आंदोलनांपर्यंत आणि विद्यापीठांच्या कॅम्पसपर्यंत विविध विचारांची देवाणघेवाण होत राहिली आहे. त्या प्रवाहांपैकी एक म्हणजे डावी राजकीय परंपरा. काहींसाठी ती सामाजिक बदलाची दिशा ठरली, काहींसाठी चर्चेचा विषय राहिली. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण कुठलीही बाजू न घेता फक्त समजून घेण्याच्या उद्देशाने या विचार प्रवाहाकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र कांगो. त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवातून आपण या संपूर्ण प्रवासाकडे शांतपणे आणि तपशिलाने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला जास्त जाणून घ्यायला आवडेल. जसं की तुम्ही थोड्याच वेळापूर्वी बोलले की राज्यनाट्य स्पर्धा वगैरे यातनं पुढे गेले होता, पण नेमकं चळवळीमध्ये उतरावं, डाव्या चळवळीमध्ये काम करावं हे कधीपासून वाटलं तुम्हाला? असे मी 1968 साली हैदराबाद सोडून औरंगाबादला आलो. त्याचं कारण असं होतं की हैदराबादला तेलंगणा मुवमेंट सुरू झाली होती आणि सगळे कॉलेजेस बंद पडले होते. माझे वडील रिटायर्ड होणार होते. ते म्हणाले मला काही पेन्शन नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे नसतील, तेव्हा तू औरंगाबादला जाऊन माझ्या भावाची नोकरी होती औरंगाबादला युको बँकेमध्ये, त्याच्याकडे जाऊन राहा आणि तिथे शिक. त्यामुळे मी औरंगाबादला आलो. औरंगाबादला आल्यानंतर मी सरस्वती भुवन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजचं वातावरण हे अत्यंत राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या जागृत होत असं होतं. तिथले प्राध्यापक, तिथले गोविंदभाई श्रॉफ नावाचे जे संचालक होते, प्रमुख होते, जोगेंद्र पॉल हे त्यावेळेस प्रिन्सिपल होते, ही सगळी मंडळी सामाजिकदृष्ट्या फार सजग होती आणि जागरूक होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर होत होता. आणि 1968 साली सरस्वती भुवनमध्ये युवक क्रांती दल नावाची संघटना कार्यरत होती, त्याचा मी सदस्य झालो. आणि त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या मला असं वाटतं की माझा तो डिफायनिंग मुवमेंट होता. 1968 सालचं सरस्वती भुवन कॉलेजमध्ये माझं येणं हे मला राजकारण आणि समाजकारण ह्याच्याकडे ओढत घेऊन गेलं. तोपर्यंत माझा काही संबंध नव्हता. साने गुरुजी कथामालेमार्फत जो काही संबंध आला असेल तेवढाच माझा संबंध चळवळीशी होता. पण साने गुरुजी कथामालेमध्ये मी एस.एम. जोशी, नाग गोरे, यदुनाथ थत्ते यांना भालचंद्र आपटे म्हणून हिंदी प्रचार सभेचे जे प्रमुख होते त्यांच्यामार्फत भेटलो होतो. त्यामुळे वाचनाची एक गोडी मला लागली होती. आणि या वाचनाच्या गोडीमुळे मला साधारणतः राजकारणाबद्दल माहिती बरीच होती, जरी मी राजकारणात प्रवेश नसला केला तरी. पण युवक क्रांती दलात आल्यानंतर ज्याला ॲक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणता येईल त्याच्यामध्ये मी प्रवेश केला. ओके. आणि त्याच्यामुळे मला एक वेगळंच जग अनुभवायला मिळालं आणि त्याचा परिणाम मात्र खूप झाला चांगला. सरस्वती भुवनमधला 1 वर्षच मी तिथे शिकलो, नंतर मेडिकल कॉलेजला गेलो. पण त्या 1 वर्षामध्ये मला असं वाटतं की माझं पूर्ण भविष्य घडवण्याची ताकद त्या वर्षात होती आणि त्या चळवळीमध्ये आणि त्या कॉलेजमधल्या सामाजिक वातावरणात होती असं मला वाटतं. आणि म्हणून मग मी राजकारण हे समाजकारणाचाच भाग आहे. राजकारण म्हणजे काहीतरी वाईट नाही, राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत, राजकारण म्हणजे फक्त निवडून येण्यासाठी नाही, तर राजकारण हे समाज जीवन बदलण्याची एक फार मोठी हत्यार आहे. ह्या जाणीवेने मी युवक क्रांती दलात आलो. आणि युवक क्रांती दलामध्ये काम करता करता कामगार चळवळीशी संबंध आला म्हणून आयटकमध्ये गेलो. आणि आयटकमध्ये गेल्यानंतर व्ही डी देशपांडे म्हणून जे त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते त्यांनी मला कम्युनिस्ट पक्षात काय येत नाही म्हणून आग्रह धरला आणि म्हणून मी कम्युनिस्ट पक्षात आलो. अर्थात बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की माझी पत्नी जी माझ्याबरोबर नाटकात काम, म्हणजे मला इंटरेस्टिंग किस्सा आहे तो की मी हैदराबादहून आला असल्यामुळे माझं इंग्लिश बऱ्यापैकी होतं आणि माझी पत्नी जी होती ती कॉन्व्हेंटमधून आल्यामुळे तिचं पण इंग्लिश बऱ्यापैकी होतं. आणि म्हणून जोगेंद्र पॉलच्या मिसेस ज्या होत्या
त्यांनी एक नाटक, इंग्लिश नाटक बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की संध्याकाळी माझ्या घरी ये, नाटकाचं नाव काय? विला फॉर सेल. हां. आणि मग मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेल्यानंतर तिकडे एक मुलगी बसली होती, त्यांनी ओळख करून दिली, ही तुझी बायको, नाटकातली बायको म्हणजे नाटकातली असं. बायको, आणि तिचं नाव सुजाता होतं. हं. अशा रीतीने माझी आणि तिची ओळख झाली. हम्म. आणि औरंगाबाद इतकं छोटं गाव होतं त्यावेळेस की नाटकामध्ये तुम्ही नवरा बायकोचं काम केलं म्हणजे तुमचं काहीतरी भानगड असलीच पाहिजे, ओ असं म्हणून एक सामाजिक दडपणच आमच्यावर होतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमची 2-3 वर्ष नुसतीच ओळख होती, हम्म. परंतु लोकांनी त्याला अनेक अर्थ चिकटवले हम्म. आणि हळूहळू आम्ही मग त्या अर्थाला बळी पडलो असं म्हणायला हरकत नाही. हम्म. आणि मग आमचं लग्न जमलं. तिचे आई वडील हे दोन्ही कम्युनिस्ट होते, पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की त्यांच्या प्रभावामुळे मी कम्युनिस्ट झालो. त्यांचा प्रभाव माझ्यावर नक्कीच होता, पण तो प्रभाव व्यक्ती म्हणून होता. हम्म. आणि ते इतके प्रामाणिक होते चळवळीशी. शेतमजुरांची चळवळ करणं, किसानांची चळवळ करणं, कामगारांची चळवळ करणं हे त्यांचं काम होतं. सेक्युलरिझमचे धडे, प्राथमिक धडे त्यांनी मला दिले. परंतु ते मराठवाड्यातले फार मोठे पुढारी होते, आमदार होते दोघेही नवरा बायको, त्यामुळे त्यांचं एक मानाचं स्थान होतं. हम्म. पण त्यांनी कधीही स्वतःहून मला सांगितलं नाही कम्युनिस्ट पक्षात या म्हणून. पण व्ही डी देशपांडे मात्र जे आमचे अध्यक्ष होते आयटकचे, त्यांनी मात्र आग्रह धरला आणि म्हणून मग मी 1976 साली अर्ज केला आणि 1978 साली मला कम्युनिस्ट पक्षाचं मेंबरशिप करून देण्यात आलं. म्हणजे 2 वर्ष मला उमेदवारी करावी लागली. हे आजच्या लोकांना सांगून खरं वाटणार नाही, कारण आता पक्षामध्ये या म्हणावं लागतं आणि आलं की लगेच घेतलं जातं. बरोबर आहे. तशी परिस्थिती त्या काळात नव्हती. आणि म्हणजे आता तुम्ही आता त्या नाटकासंबंधी बोलायचं झालं तर माझी हां. पत्नी आणि तिचा मोठा भाऊ जो होता आलोक चौधरी, हं. ते नाट्यप्रेमी होते फार. हं. ती नाटकात कामं करायची म्हणून तिच्याबरोबर मलाही त्यांनी घेतलं. हं. आणि अजून एक गोष्ट मला आठवली, म्हणजे मी चांगला वक्ता होतो, हं. डिबेटर होतो, आणि नाटक आणि चांगला वक्ता असणं यांचा जवळचा संबंध लावला जातो. हं. हं. म्हणजे सभाधीटपणा असणं, स्पष्ट बोलता येणं, हं. हे नाटकासाठी आवश्यक असलेले गुण आहेत. बिलकुल बिलकुल. आणि ती माझ्याकडे असल्यामुळे मला रोल देण्यामध्ये डायरेक्टर किंवा हे कलाकार, बाकीची सगळी मंडळी होती, ती नेहमीच तयार असायची. अडचणच नव्हती काही. हां, अडचणच नव्हती काही. अडचण नव्हती त्यांची. आणि मी तरुण होतो त्यावेळेस, यंग होतो, त्यामुळे माझं वय पण त्याला फायद्याचं होतं. हं. त्याचा उपयोग करून मी आडगावचे चौधरी, बरी द डेड, त्याच्यानंतर मग संघर्ष, अशा अनेक नाटकात कामं केली. आणि ही सगळी नाटकं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अंतिम स्पर्धेसाठी सिलेक्ट झालेली होती. आणि त्यामुळे मला रवींद्र नाट्य मंदिर किंवा नागपूरला लढा नावाचं एक नाटक होतं, जे कामगारांच्या संपावर होतं. हं. आणि अजित दळवी हे माझे मित्र आहेत, जे चांगले नाटककार आहेत. गांधी विरुद्ध गांधी नाटक लिहिणं किंवा सिनेमाच्या स्क्रिप्ट त्यांनी लिहिलेले आहेत. ते माझ्याबरोबर काम पण करायचे नाटकात. ते आणि त्यांची पत्नी या दोघे माझ्याबरोबर नाटकात काम करायचे. त्यांच्याबरोबर मी अनेक परिवर्तन नावाची संस्था स्थापन केली होती मी कामगारांना बरोबर घेऊन. हं. आणि त्यांच्यामधनं पहिलं नाटक आम्ही केलं होतं. विद्यापीठाच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि शिक्षणाच्या अनागोंदी संबंधी एक नाटक झालं होतं, त्याच्यामध्ये पण मी काम केलं होतं. हं. तर अशी अनेक नाटकात कामं केलेली होती. आणि ही नाटकात कामं करता करता चळवळीमध्ये होतो, आणि मग चळवळीमध्ये इतका गुंतत गेलो की मला शेवटी नाटकासाठी वेळ काढणं अशक्य झालं. त्यामुळे नाटक आणि माझी फारकत झाली. कसं असतं ना की आम्ही पण जेव्हा असं नाटकात वगैरे काम करतो, तुम्हाला पण माहितीच असेल की हा क्लासिक असा रूल आहे की नाटकात जेव्हा काम म्हणजे नाटकाच्या ग्रुपमध्ये लफडी होतात बुवा असं बरेच लोक म्हणतात. आणि त्यानुसार बरेच काय म्हणताला ग्रुप्स पण म्हणतात आणि जोड्याही जमतात. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, मध्ये तुम्ही ना मेन्शन केलं की तो काळ असा होता आणि त्या काळात तुम्ही चळवळींशी जोडला गेलात. मी ना बाकीच्या बऱ्याच जे आपले आसपासचे जे लोक आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की प्रत्येकजण आहे ना त्या काळाचं वर्णन खूप करतं आणि त्या काळी लोक पटकन चळवळीत जात होते. जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की 1960 ते 80चा काळ हा विद्यार्थ्यांचा चळवळीचा काळ होता. म्हणजे हिप्पी चळवळ त्यावेळेस झाली, तुम्ही बघितलं असेल. फ्रान्समध्ये जी प्रसिद्ध गाजलेली चळवळ होती 1968 सालची, ती पण त्याच काळात झाली. व्हिएटनाम युद्धविरोधी वातावरण जे अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये होतं आणि त्याच्या विरुद्ध जी चळवळ झाली ती देखील त्याच काळात झालेली होती. आणि त्यामुळे तो विद्यार्थी चळवळींचा काळ होता. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या काळात प्रचंड अशा आंदोलनं झालेली दिसतात. म्हणजे गुजरातचं नवनिर्माण आंदोलन असेल
किंवा बिहारमधलं आंदोलन असेल जयप्रकाश नारायणनी सुरू केलेलं, सगळी युवक डॉमिनेटेड आंदोलनं होती. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाडा विकास आंदोलन झालं, मराठवाड्यातल्या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये लक्ष वेधणारं. त्याच्यानंतर दलित शिष्यवृत्ती आंदोलन झालं. ही सगळी आंदोलनं त्या काळात घडलेली आहेत. आणि त्या काळामध्ये एक विचारसरणी, जागतिक विचारसरणीमध्ये कामगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, ज्यांच्यावरती अन्याय होतो, त्यांचे अत्याचार होतो, त्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करणं ही एक आवश्यक गोष्ट समजली जायची. आणि विद्यार्थ्यांची ओळखच त्याच्याबंद करायची की तुम्ही बंडखोर आहात की नाही, तुम्ही नवीन विचार स्वीकारलेत की नाही. पण नवीन विचार म्हणजे काय, तर हे विचार म्हणजे स्त्री मुक्तीचा विचार, दलित मुक्तीचा विचार, कामगार मुक्तीचा विचार, कामगार राज्याचा विचार, शेतकरी मुक्तीचा विचार, हे सगळे विचार घेऊन आम्ही पुढे गेलेलो होतो. आणि त्यामुळे तो काळच असा चळवळीचा काळ होता आणि विचारांचा काळ होता असं मला वाटतं. म्हणून त्या काळची आजची जी माझ्या वयाची जी पिढी आहे 70-75ची, ती बहुतेक त्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये त्याच्या प्रभावाखाली होती. आणि त्या प्रभावाखाली असल्यामुळे त्या काळची चर्चा ते जास्त करतात असं मला वाटतं. अर्थात या दृष्टीने मी आजच्या काळाचा विचार करतो की आजच्या काळामध्ये ज्या तत्त्वज्ञानाला मान्यता आहे ती मान्यता असणारे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन सारखी मंडळी देखील माझ्याबरोबर होती. परंतु त्यांना जवळजवळ वाईट टाकल्यासारखं झालं होतं. त्यांच्या मागे कोणी नसायचं, तरी ते त्या विचारसरणीला चिकटून होते. हळूहळू आमचा त्यांच्यावर इतका प्रभाव झालेला होता की नामांतर आंदोलनाच्या संदर्भामध्ये या दोघाही नेत्यांना नामांतर चळवळीला पाठिंबा द्यावा लागला होता. त्यामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीला सारख्या पक्षाला देखील गांधीवादी समाजवादाची भूमिका घ्यावी लागली होती. इतका तो आंतरराष्ट्रीय चळवळीचा प्रभाव होता. सोव्हिएट युनियन अस्तित्वात होतं आणि जगामध्ये कोल्ड वॉर नावाचा प्रकार होता, शीतयुद्ध ज्याला म्हटलं जातं त्याचा प्रकार होता की एकीकडे सोव्हिएट युनियन आणि दुसरीकडे अमेरिका होतं. म्हणजे अमेरिका ज्याला नको असेल त्याला सोव्हिएट युनियनला सहकार्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि ज्याला सोव्हिएट युनियन नको आहे त्याला अमेरिकेचे सहकार्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती होती. आज ती परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही. 1992 साली सोव्हिएट युनियनचं पतन झाल्यानंतर आज आता अमेरिकन जीवन पद्धतीला पर्याय नाही अशाच पद्धतीने मांडणी केली जाते. आणि त्यामुळे त्या काळामधल्या आणि आजच्या काळामध्ये फरक होता. त्या काळात पर्याय होता, आजच्या काळात पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पर्याय नाही असं माझं मत नाही आहे, परंतु लोकांना असं वाटतं की नाही पर्याय. एक गोष्ट अशी जाणवते की आता आजच्या काळात एवढी माध्यमं वाढलेली आहेत, कनेक्टिव्हिटी इतकी फास्ट झालेली आहे, तरी पण वर्ल्ड पॉलिटिक्सचा इथल्या आजच्या तरुणांमध्ये फारसं असं बोलणं होत नाही किंवा तसं कॉन्व्हर्सेशन मध्ये येत नाही. मला तसं स्वतःला तसं वाटत नाही बरं का. आजचा विद्यार्थी आणि युवक जास्त जागरूक आहे असं माझं मत आहे. फक्त एवढंच आहे की व्यक्तिवादी तो जास्त आहे. त्यामुळे आमच्या काळी जी माध्यमं मर्यादित होती त्यामुळे तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुमचा प्रभाव पडत नाही याची जाणीव होती. आता कसं सोशल मीडिया वगैरे हातात आल्या, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक हातात आल्यामुळे, इंस्टाग्राम आल्यामुळे युवकाला वाटतं मला काय गरज आहे समाजाची. मी माझा एक व्हिडिओ टाकून दिला, रील टाकून दिलं की संपलं काम. एक व्हॉट्सअपवर कॉमेंट करून टाकली, माझं काम संपलं. फेसबुकवर कॉमेंट केली, माझं काम संपलं. इंस्टाग्रामवर एखादा फोटो टाकून दिला आणि काही कॉमेंट केले तर माझं काम संपलं. त्यामुळे मागची माध्यमं ही व्यक्तिगत झालेली आहेत. पूर्वीची माध्यमं ही सामाजिक माध्यमं होती. अर्थात हा भांडवलशाहीचा प्रभाव म्हणला तरी का मला त्याच्यामध्ये अडचण नाही, कारण व्यक्तिवाद वाढावा हा भांडवलशाहीचा भाग असतो आणि तिथेच भांडवलशाहीचा गुंता आहे, लक्षात घेतलं पाहिजे. कारण व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण झाल्यानंतर व्यक्तीची जात, व्यक्तीचा धर्म, व्यक्तीची भाषा, व्यक्तीचं रंग, त्याचा कातडीचा रंग हे सगळं गौण ठरतं. व्यक्ती म्हणून तो महत्त्व, व्यक्ती आणि त्याचे गुण हे महत्त्वाचे ठरतात. आणि त्यामुळेच सुरुवातीची भांडवलशाही ही प्रगतिशील होती. परंतु जसजशी हे गुण व्यक्ती जसं धर्माचा प्रभाव कमी झाला, जातीचा प्रभाव कमी होत गेला, असे सगळे, आणि व्यक्ती म्हणून तुम्ही भारतीय घटना जर बघितली, संविधान जर बघितलं तर लक्षात येईल की या संविधानामध्ये दोन गोष्टी आहेत. एक सामाजिक न्यायाची भूमिका आहे की सामाजिक अन्याय होतो त्याच्याविरुद्ध समाजाने काहीतरी केलं पाहिजे म्हणून राखीव जागा वगैरे आलेल्या आहेत.
पण दुसरीकडे व्यक्ती म्हणून समानता मिळाल्याशिवाय व्यक्ती म्हणून जो अत्याचार किंवा अन्याय होतो तो होणार नाही. म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठाही सांभाळण्याचा घटनेमध्ये झालेला आहे. घटनेमध्ये द्वंद्व दिसतं आपल्याला स्पष्टपणे, ते भारतीय घटनेमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. पण तुम्हाला वाटतं हीच आजच्या समाजाची खरी गंमत आहे की एकीकडे व्यक्तिवाद वाढतोय, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते की नाही हा शंकाचा प्रश्न आहे, पण व्यक्तिवाद वाढतोय. व्यक्ती ही कंझ्युमर असते, त्यामुळे त्याला गिऱ्हाईक म्हणून बघण्याचा भांडवलशाहीचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. त्याला गिऱ्हाईक म्हणून करण्याचा म्हणजे सोशल मीडियामध्ये जर बघितलं ज्या प्रकारच्या जाहिरातबाजी करतात किंवा ज्याप्रमाणे डाटा वापरून तुम्हाला एक विशिष्ट प्रकारे तुमची आवड बघून तुम्हाला डायरेक्शन दिलं जातं, ही जी शक्ती भांडवलशाहीची आहे की माणसाला गिऱ्हाईक करण्याची, त्याच्याने व्यक्तिवाद वाढतो. पण व्यक्तिवाद वाढल्यानंतर समाजामध्ये मला मार्क्सचं एक वाक्य आठवतं की मॅन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो प्राणी आहे म्हणून तो व्यक्तिवादी पण आहे. प्राणी म्हणून त्याच्यामध्ये असणारे सगळे गुणदोष सगळे आहेत त्याच्यामध्ये, परंतु तो श्रेष्ठ का ठरतो? विचार करतो नाही, तो नुसता विचार करतो म्हणून नाही, तो विचार पण करतो परंतु समाजाला बरोबर घेतो. तो एकटा नसतो, सोशल ॲनिमल आहे तो सोशल ॲनिमल आहे. आणि त्यामुळेच तो मोठा ठरतो, त्यामुळेच तो जिवंत आहे. म्हणजे 1%, 99% जात ज्याला प्राणी मात्र एक्सटिंक्ट झालेले आहेत, हा 1% मधलाच 0.001% आहे मनुष्य आहे. पण सगळ्या जगावर राज्य करतो तो आज. ही शक्ती कशामधनं आलेली आहे? ही शक्ती त्याला कम्युनिटीने दिलेली आहे. सामाजिक प्राणी आहे म्हणून त्याला शक्ती मिळालेली आहे. पण तुम्हाला असं वाटतं का ही जी शक्ती मिळालेली जी आहे ती फक्त आपण कम्युनिस्ट आयडिओलॉजी किंवा ह्याच प्रकारे मी ज्या काळात वाढलो त्या काळात कम्युनिस्ट आयडिओलॉजी ही कम्युनिटीला महत्त्व देणारी आयडिओलॉजी होती आणि भांडवलशाहीचा विरोध करणारी आयडिओलॉजी होती. भांडवलशाही म्हणजे व्यक्तिवाद किंवा व्यक्तीचा स्वार्थ आणि कम्युनिझम म्हणजे व्यक्तिवादाच्या पलीकडे जाऊन समाजाचा स्वार्थ किंवा हित बघणं, ह्याला महत्त्व दिलं जायचं. म्हणून आम्ही सगळे कम्युनिस्ट झालेलो होतो. आता जसजसं काळ बदलत जाईल, परिस्थिती बदलत जाईल, तशी भाषा बदलत जाईल. पण ह्याचा अर्थ हे जे बेसिक द्वंद्व जे आहे व्यक्ती विरुद्ध समाज किंवा व्यक्ती आणि समाज यांच्यामधलं नातं, हे नीट डिफाईन केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. आणि मनुष्याची गंमत अशी आहे, म्हणजे आज आता एन्व्हायरमेंटल क्रायसिस आपण म्हणतो, पर्यावरणाचा क्रायसिस आहे, हा एक व्यक्ती सोडू शकेल का? एका व्यक्तीकडनं नाही होणार. समाजाचाच प्रॉब्लेम, समाजाचाच प्रॉब्लेम, समाजाने निर्माण केलेला प्रॉब्लेम आहे, समाजालाच सोडवावा लागेल. जागतिक शांततेचा प्रश्न आहे, युद्धाचा प्रश्न आहे, हा कुठला एक व्यक्ती नाही सोडू शकत. जागतिक शांतता आहे, जागतिक शांतता आहे. त्यामुळे जगातल्या लोकांनी समाजाचे जे प्रश्न आहेत आजचे, ते समाज म्हणून काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय सोडवताच येणार नाहीत. म्हणून समाजाला महत्त्व देणं आवश्यक आहे. आणि हेच कम्युनिस्टांचं महत्त्व आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं भान ठेवा, सामाजिक भान ठेवा आणि व्यक्तीला त्याच्यामध्ये बसवा. याचा अर्थ व्यक्तीच्या स्वातंत्र्याला विरोध किंवा व्यक्तीच्या विकासाला विरोध असं नाही आहे, पण व्यक्तीचा विकास किंवा व्यक्तीचं स्वातंत्र्य हे तेव्हाच मजबूत होईल जेव्हा समाज सशक्त होईल आणि हेल्दी होईल. हे त्याच्यामधलं मुख्य आहे. आणि ह्याच्या अशा दृष्टिकोनातून त्याच्या बघितलं पाहिजे. म्हणजे समाज आणि व्यक्ती याच्यामध्ये द्वंद्व नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं नातं, एकमेकांना मदत करणारं नातं आहे, ते शोधण्याचा, ते मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे कम्युनिस्ट म्हणून माझा विचार आहे. सो आता भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायला गेलं तर आपण CPI आणि CPM ह्या मुख्य दोन महत्त्वाच्या मोठ्या पार्ट्या आहेत. पण त्यांच्यामध्ये जे स्प्लिट झालेलं आहे, ते स्प्लिट होण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? असं एक पहिली गोष्ट, कम्युनिस्ट होणं म्हणजे सगळ्यांनी एकच विचार असतो असं समजणं चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे आजही CPI मध्ये आणि CPM मध्ये वेगवेगळ्या विचाराची माणसं आहेतच. डेफिनेटली. परंतु कम्युनिस्ट पक्षाने अनुभवाने असा निर्णय घेतला होता की पक्षामध्ये बहुमताचा निर्णय मान्य केला पाहिजे. आणि CPMच्या मंडळींनी नेमका तोच निर्णय डावलल्यामुळे पक्षामध्ये फूट पडली. डेमोक्रेटिक सेंट्रलिझम ज्याला म्हटलं जातं की बहुमताचा निर्णय म्हणजे 125 लोकांच्या कमिटीमधनं फक्त 31 लोक बाहेर पडले, बाकीचे सगळे ओरिजिनल पक्षातच राहिले. म्हणजे ओरिजिनल पक्षामध्ये मेजॉरिटी CPMच्या मताची नव्हती हे लक्षात आल्यानंतर देखील त्यांनी पक्ष फोडला. पण अर्थात दोघेही कम्युनिस्ट असल्यामुळे प्रामाणिक होते,
त्यामुळे आज परत एकत्र काम करतायत आपण बघतो. बिलकुल. कारण की एक मला असं म्हणजे वाटेल आज दोघंही इंडिया आघाडीचा भाग हां. आहेत. दोघंही बीजेपीचा पराभव करण्यासाठी काम करतायत. आत्ताच करतायत असं नाही, तर 1984 नंतर तुम्ही जर बघितलं तर तिसरी आघाडी मजबूत करण्यामध्ये, त्याच्यानंतर भाजपला विरोध करण्यामध्ये आणि इंडिया आघाडी मजबूत करण्यामध्ये 2006 साली 61 खासदार निवडून आले होते. ते तेव्हापासून काँग्रेसला पाठिंबा देऊन फॅसिझमला किंवा भाजपला विरोध करणं, हे दोन्ही कम्युनिस्ट पक्षाने अगदी प्रामाणिकपणे राबवलेली भूमिका आहे. ह्याच्यामध्ये कोणाचा एखादा विजय एखादा पराभव असा भाग नाही आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की दोन्ही प्रामाणिक कम्युनिस्ट असल्यामुळे आपण बघतो की दोघांनाही आजच्या परिस्थितीचं आकलन घेऊन पुढे जावं लागतंय. आणि त्याच्या आजचं आकलन हे आहे की आज फॅसिझमचा संकट आहे आणि या फॅसिझमचं संकट निवारण्यासाठी 1940 साली ज्याप्रमाणे सगळेजण एकत्र आले होते तसं एकत्र येण्याची गरज आहे. ह्याचं भान सगळ्यांना आहे, दोघांनी पक्षांना आहे, म्हणून दोघंही बरोबर काम करतायत. आता मुद्दा असा आहे की दोघंही बरोबर काम करतात, ते एकत्र काय येत नाहीत. लढाई जर एकच आहे. आता हा 60-70 वर्षाच्या सेपरेशन नंतर एकत्र येण्याची प्रक्रिया देखील तितकीच लांब चालेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हो, हा एक टेक असू शकतो, याचा बरोबर अँगल असू शकतो. बरोबर आहे. तो लगेच म्हणजे तुमची भूमिका बरोबर आहे म्हणजे लगेच एकत्र आलं पाहिजे, असं काही एकत्र व्यवहार केला पाहिजे. आणि तो व्यवहार होतो. आज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहत नाहीत, एकमेकांना बरोबर घेऊन केरळमध्ये सरकार करतायत. म्हणजे CPIचं महत्त्व असं आहे की CPIनी 1978 साली भटिंडा काँग्रेस, म्हणजे भटिंडामध्ये त्यांचं त्रैवार्षिक संमेलन झालं असताना जी भूमिका बदलली, त्याच्यानंतर फार कमी लोकांना माहिती आहे की इमर्जन्सीनंतर केरळामध्ये काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे निवडून आले होते, बहुमताचं राज्य होतं. CPIचा मुख्यमंत्री वासुदेव नायर झाला होता, परंतु पक्षाने भूमिका बदलल्यानंतर वासुदेव नायरांनी डाव्या आघाडीच्या एकजुटीसाठी राजीनामा दिला, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि म्हणून केरळामध्ये डाव्या पक्षांचं राज्य आलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण डाव्या पक्षांचं राज्य आलं तरी मुख्यमंत्री हा CPMचा झाला, CPIचा नाही झाला. म्हणजे आजच्या काळामध्ये सत्तेसाठी लोक काही करतात, पक्षही फोडतात. आपण महाराष्ट्रातच उदाहरण घेऊ ना, बरोबर की किती पक्ष फोडले. अशा काळामध्ये पक्षाची भूमिका बदललेली आहे, म्हणून मुख्यमंत्रीपद सोडणारे किती लोक आहेत ते एकही दाखवता येणार नाही. पण आम्ही अभिमानाने सांगू शकतो की वासुदेव नायर कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री, ज्यांना लोकांनी निवडून दिलं होतं, भूमिका बरोबर आहे म्हणून त्यांनी देखील पक्षाची भूमिका बदलल्यानंतर राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आणि पुन्हा डाव्या पक्षांबरोबर संसार थाटला. हे उदाहरण आहे की CPIची भूमिका युनिटी संबंधी किती पॉझिटिव्ह आहे हे दाखवणारी भूमिका आहे. तुम्ही फुटीबद्दल विचारलं म्हणून आंतरराष्ट्रीय त्याचा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय जगामध्ये कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्या काळात फूट पडली होती. एकीकडे अणुबॉम्बचा विकास झाल्यामुळे अणुयुद्धामध्ये संपूर्ण जगत नष्ट होईल याचं भान आल्यामुळे जगामधल्या सगळ्या कम्युनिस्ट पक्षांनी सोव्हिएट युनियनच्या नेतृत्वाखाली पीसफुल कोएक्झिस्टन्स चा नारा, म्हणजे शांततापूर्ण सहजीवन असा नारा दिला होता, जो चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला मान्य नव्हता. आणि म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घेऊन कम्युनिस्ट पक्षांमध्ये सगळीकडे फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचाही परिणाम भारताच्या कम्युनिस्ट चळवळीवर झालेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मागे आता बोलताना आपण आणि तिसरी एक मुद्दा जो आता विशेषतः आजच्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे की कम्युनिस्ट पक्षामध्ये वेगवेगळे विचार असणारे लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजामाच्या विरुद्ध संघर्ष करताना कम्युनिस्टांनी शस्त्र हातात घेतली होती आणि तेलंगणामध्ये जमीनदारी विरुद्ध संघर्ष करून त्यांनी एक शक्ती मिळवली होती. त्याचा परिणाम होऊन तेलंगणाच्या सारखं आपल्याला पूर्ण देशात क्रांती करता येईल असं म्हणणारे काही कम्युनिस्ट होते. BT रणदिवे त्यांचे प्रमुख होते आणि ते पक्षाचे राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर त्यांनी जनरल स्ट्राईकचा कॉल देऊन संपूर्ण देशभर क्रांतीचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न केला होता, तो फसला. त्या काळामध्ये तेलंगणाच्या चळवळीच्या संदर्भामध्ये पुनर्वलोकन करताना कॉम्रेड डांगे हे असं म्हणाले की हा मार्ग चुकीचा आहे. राजेश्वरराव देखील हा मार्ग चुकीचा आहे म्हणणाऱ्यांपैकी होते. बसव पुनय्या, सुंदरय्या, नंतर जे CPM मध्ये लोक गेले ते मात्र अशा मताचे होते की आपला मार्ग बरोबर आहे. परंतु मग
1952 साली जेव्हा कम्युनिस्ट पक्षाने घटना स्वीकारली आणि निवडणुका लढवल्या तेव्हा कम्युनिस्ट पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष झाला, जी लोकांची अपेक्षा नव्हती, बरोबर आहे. पण प्रमुख विरोधी पक्ष झाला. नागी रेड्डी हे जे तेलंगणा चळवळीचे सेनापती होते, त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्त मतं पडली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कॉम्रेड व्ही डी देशपांडे जे माझे गुरु आयटकचे होते, कामगार चळवळीचे, ते त्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून हैदराबादला निवडून आले होते. हैदराबादहून म्हणजे तेलंगणातून निवडून आले होते, पेड्डापल्लीमधून. तर अशा अनेक घटना आहेत की त्या घटनांचा प्रभाव कम्युनिस्ट चळवळीवर अजूनही आहे. CPI मध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा काही तरुण मंडळी त्यांना या बंदुकीचं आकर्षण होतं किंवा चायनीज मार्गाचं आकर्षण होतं, ते देखील त्याच्यामध्ये सामील होते. पण जेव्हा CPMनी ती भूमिका सोडून दिली पुन्हा त्याच्यात आणि 67 साली इलेक्शन लढवून ज्योती बसू उपमुख्यमंत्री झाले, बरोबर, तेव्हा त्या लोकांनी मग 68 साली नक्षलवादी पक्ष काढला. आणि आज त्या नक्षलवाद्यांची काय परिस्थिती आपण बघतो. जरी आम्ही त्यांना चुकलेलं आहे, आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की त्यांच्याशी वाटाघाटी केल्या पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यावरती दमन प्रक्रिया तुम्ही अवलंबन करण्याचा जो प्रयत्न केला तो चुकीचा आहे. कारण हे देशभक्त पण आहेत आणि जनता भक्त पण आहेत. परंतु त्यांनी अपील करून देखील सरकारने ऐकलेलं नाही त्यांचं. आणि उलट आता सरकार अर्बन नक्षल्स म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्रामध्ये तर कायदाच केलेला आहे अर्बन नक्षल्सना रोखण्याचा. मग खरं म्हणजे हा कायदा जो आहे तो अर्बन नक्षल्सना रोखण्यासाठी नाही आहे, तो विरोधकांना दाबण्यासाठी आहे. हो. आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करण्यासाठी सगळ्या मैदानात उतरलेलो. सो मगाशी आपण बोलताना आपण हे बोललो की लढाई जर एकच असेल तर आपण त्याच पद्धतीने एकत्र येत का नाही आता बुवा. आणि फॅसिझमचाही उल्लेख झाला होता. तर मी वाचनामध्ये कुठेतरी आलं होतं की फॅसिझम हा लोकशाही मार्गाने येतो परंतु तो जात नाही लोकशाही मार्गाने. तर तुम्हाला काय वाटतं की आत्ताचा जो फॅसिझम कसा जाणार आहे? असं आहे, फॅसिझम हा लोकशाही मार्गाने येतो हे हिटलरनी सिद्ध केलेलं आहे, मुसोलिनींनी सिद्ध केलेलं आहे आणि आता मोदी पण सिद्ध करतायत तसंच. हा, परंतु फॅसिझम हा लोकशाही मार्गाने जात नाही हे काळाच्या ओघात सिद्ध होणारी गोष्ट आहे. म्हणजे ट्रम्प हारल्यानंतर ट्रम्पमध्ये अमेरिकेमध्ये जो गोंधळ झाला 6 जानेवारीला, ज्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे की अमेरिकन पार्लमेंटवरच हल्ला झाला, हे फॅसिझमचं वैशिष्ट्य आहे की फॅसिझम पराभूत झाला लोकशाही मार्गाने तर तो पराभव स्वीकारत नाही, हा अनुभव आहे. आणि म्हणून फॅसिझमबद्दल असं म्हटलं जातं की तो लोकशाहीचा समर्थक नाही आहे, तो विरोधकच आहे. फक्त लोकशाहीचा तो उपयोग करून घेतो, लोकांमधला असंतोषाचा उपयोग करून घेतो. जसं करप्शन या मुद्द्याचा उपयोग करून नरेंद्र मोदी आणि कंपनी सत्तेवर आली आणि सत्तेवर आल्यानंतर ते काय खेळ खेळतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. द्वेष आणि भीती हे 2 हत्यारं त्यांची आहेत. दुसरीकडे सत्तेचा गैरवापर करणं, घटनेने निर्माण केलेल्या सगळ्या संस्थांचा गैरवापर करणं हे फॅसिझमचं वैशिष्ट्य आहे. मला आठवतं हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिली मोठी दंगल जबलपूरला घडली होती. 1963-64 गोष्ट असेल, MP जबलपूर. आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू जिवंत होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या काळात IAS अधिकाऱ्यांची एक परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की भारतामध्ये जर फॅसिझम येईल तर तो कधी मायनॉरिटी कम्युनलिझमच्या मार्फत येणार नाही, तर तो मेजॉरिटी कम्युनलिझमच्या मार्फत येईल. आणि म्हणून मेजॉरिटी कम्युनलिझमबद्दल आपण फार सावध असलं पाहिजे. मला हे पटतं, कारण का लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची आहे आणि मेजॉरिटी जर कम्युनल झाली तर तुम्हाला मायनॉरिटीला स्थानच राहत नाही. आणि एक डेमोक्रेसी इन विच मायनॉरिटी हॅज नो प्लेस इज नो डेमोक्रेसी, असं माझं मत आहे. त्यामुळे लोकशाहीची व्याख्या जसजशी लोकशाहीचा प्रयोग वाढत जाईल तशी तुम्हाला बदलावी लागेल आणि तुम्हाला मायनॉरिटीचं काय करायचं याच्याबद्दल विचार करावा लागेल. मायनॉरिटीचा रिस्पेक्ट दिल्याशिवाय, म्हणजे मला अजूनही आठवतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण, असेंब्लीमधलं पहिलं भाषण होतं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की मायनॉरिटीला जर तुम्ही महत्त्व दिलं नाही तर तुमच्या लोकशाहीला काही अर्थ नाही.
आणि म्हणून मायनॉरिटीचा रिस्पेक्ट ठेवणं, मायनॉरिटीला ॲडजस्ट करणं, मायनॉरिटीची कोऑपरेट करणं, त्यांना ॲसिम्युलेट करणं आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते नेमकं फॅसिझम घडून देत नाही. कारण का फॅसिझमनी ते घडून दिलं तर त्यांचं जे मुख्य हत्यार आहे माणसामध्ये द्वेष निर्माण करणं, भीती निर्माण करणं, तेच बोथट होऊन जाईल आणि मग त्यांना मेजॉरिटी मिळणंच शक्य नाही. म्हणून फॅसिझम कधीच ते होऊन देणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मायनॉरिटीज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा आपण उल्लेख झाला आपल्या बोलण्यामध्ये. ते लेफ्ट पार्टीजवर कायम हा आरोप का होत आलाय की ते क्लास स्ट्रगल लक्षात घेतात परंतु कास्टवर काम नाही करत? त्याच्यामधले 2 भाग आहेत. मी आता पूर्ण हिंदुस्थानात हिंडतो. ही चर्चा प्रामुख्याने महाराष्ट्रात जास्त घडते, बाहेर इतकी घडत नाही. किंवा बाहेर अशी परिस्थिती होती की सवर्णांचे पुढारी आणि दलितांची मतं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अशी परिस्थिती होती आणि म्हणून कम्युनिस्ट पार्टी तिथे स्ट्रॉंग होती. पण जेव्हा जातीयवादी पार्ट्या तिथे आल्या आणि जात हा फॅक्टर महत्त्वाचा ठरला तेव्हापासून कम्युनिस्टांची ताकद कमी कमी होत गेली त्या भागामध्ये, असं चित्र दिसतंय. ह्याचा अभ्यास करायला पाहिजे, परंतु चित्र असं दिसतंय. असं का घडावं? तर त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की कम्युनिस्टांनी जाती संदर्भात काहीच केलं नाही हा चुकीचा अर्थ आहे. उदाहरणार्थ इंग्लिश लोकांनी गुन्हेगार जमात नावाची एक प्रकरण शोधून काढलं होतं आणि काही जातींना गुन्हेगारी जमाती समजून, विशेषतः भटक्या विमुक्त जातींना, मातंग समाजातल्या जातींना गुन्हेगार समजून त्यांना एका कॅम्पमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध कोणी संघर्ष केला? 1927 सालापासून कम्युनिस्टांनी मद्रास प्रॉव्हिन्समध्ये संघर्ष केला. सोलापूरला कॉम्रेड जांभेकर, कॉम्रेड कराडे या सगळ्या मंडळींनी, कम्युनिस्ट मंडळींनी संघर्ष केला आणि 1952 सालचा जो सोलापूरचा कॅम्प होता तो उद्ध्वस्त करण्यासाठी पंडित नेहरूंना भाग पाडला आणि हा गुन्हेगारी जमातीचा जो कन्सेप्ट होता तोच रद्द करायला लावला. हे कम्युनिस्टांनी आता गुन्हेगारी जमाती म्हणजे मातंग समाज होता, भटक्या विमुक्त होता, हे दलित नाहीत का? ऑफकोर्स. मग त्यांच्यासाठी कोणी काय केलं? कम्युनिस्टांनी नाही केलं तर कोणी केलं? पण इतके स्ट्रॉंग. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मला अजून सांगायचं आहे की कम्युनिस्टांच्या संदर्भामध्ये कम्युनिस्टांमध्ये जितकी इंटरकास्ट मॅरेजेस झालेली आहेत तितकी बाकी कुठल्याही समाजात, कुठल्याही पक्षामध्ये झाली तसं मला वाटत नाही. ही का झाली? कारण डीकास्ट होणं हा प्रकार जो होता तो कम्युनिस्टांमध्ये सुरुवातीपासून होता. पण महाराष्ट्रामध्ये काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि कम्युनिस्टांची चळवळ एकत्र वाढत होती आणि मुंबईमध्येच वाढत होती. पुन्हा गंमत लक्षात घ्या, त्या मुंबईमधल्या चळवळीमध्ये मग कामगारांना एकत्र करताना जात आरवी येते म्हणून कम्युनिस्टांनी मार्क्सची भूमिका किंवा आर्थिक इक्वालिटी आणि जमीनदारशाही नष्ट झाली शिवाय जात नष्ट होणार नाही अशी भूमिका घेतली. आता लोकांना बाबासाहेबांनी नेमकी वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे बाबासाहेब आणि कम्युनिस्टांचा संघर्ष झालेला दिसतो आपल्याला आणि त्या संघर्षामुळे कम्युनिस्टांवर आरोप केला जातो वारंवार की जाती संबंधी त्यांनी काही केलेलं नाही. पण हे खोटं आहे. उलट जाती संदर्भात जागरूकतेने जितका कम्युनिस्टांनी लढा दिलाय तितका कोणी दिलाय असं मला स्वतःला वाटत नाही. उदाहरणार्थ तेलंगणामध्ये जेव्हा सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न कम्युनिस्टांनी केला आणि जमीनदारीचं वाटप तेव्हा किती लाख दलितांना जमिनी दिल्या. बंगालमध्ये जमिनीचं वाटप केलं तेव्हा किती हजारो दलितांना जमिनी दिल्या. केरळमध्ये देखील दिल्या. आदिवासींचा जो कायदा झाला, जंगल जमीन कायदा झाला, त्याच्यासाठी कम्युनिस्टांनी काही संघर्ष कमी केला काय? 2004 साली कम्युनिस्टांचा पाठिंब्यावर सरकार आल्यानंतर जो कायदा झाला त्याच्यामध्ये जंगल जमीन देण्याचा कायदा झाला. आता आदिवासींना जंगल जमीन देणं हा हक्क नाही का? दलित समाजासाठी संघर्षाचा भाग नाही का? ऑफकोर्स. मग असं हे सगळे संघर्षाची उदाहरणं असताना देखील कम्युनिस्टांवर वृथा आरोप केला जातो. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा भांडवलशाही शक्तींचा डावच आहे. कम्युनिस्टांना जनतेपासून अलग पाडण्यासाठी त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप, ते धर्मविरोधी आहेत म्हणून आरोप करणं, ते परंपरा विरोधी आहेत म्हणून आरोप करणं. खरं म्हणजे कुठल्या कम्युनिस्टांनी धर्माला विरोध केलेला ओपनली? धर्म ही अफूची गोळी असं आम्ही म्हणतो, पण त्याच्या आधी काय म्हणतो की धर्म हा अडचणीत असलेल्या लोकांचा सहारा आहे. गरिबांचा तो एक फार मोठा शक्तिशाली सहारा आहे असं स्वतः मार्क्सच म्हणतो. त्यामुळे धर्म हा कसा जाईल असं लेनिननी म्हटलेलं आहे. लेनिननी काय सांगितलेलं आहे
की धर्म हा धर्माच्या विरोधी भूमिका घेऊन जाणार नाही, तर भौतिक परिस्थिती बदलल्यानंतर धर्म जाईल. म्हणजे माणसामध्ये जी असुरक्षितता आहे ती असुरक्षितता कमी केल्याशिवाय धर्माचा प्रभाव कमी होणार नाही. आणि मला असं दिसतंय की आज ज्या समाजामध्ये अस्थिरता कमी झालेली आहे, म्हणजे नॉर्वे, स्वीडन ह्या देशात, हॉलंड यासारख्या देशामध्ये, तिथे 72% लोक असं म्हणतात की आम्ही कुठलाच धर्म मानत नाही. हो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थच हा आहे की भौतिक शक्ती ज्या असतात, भौतिक त्या बदलल्याशिवाय तुम्हाला धार्मिक भावनावर मात करता येत नाही. पण ह्याचा अर्थ धार्मिक भावना पेटवून समाजामध्ये दडी निर्माण करून काम करण्याचा प्रयत्न करावा का, तर त्याला कम्युनिस्टांचा विरोध आहे. म्हणून कम्युनिस्ट कधी धर्म किंवा जात हे निवडणुकीसाठी वापरत नाहीत. बरोबर आहे. आणि वापरू नये, कारण त्याच्यानी माणसात फूट पडते. आणि माणसात फूट पाडणं हे कुठल्याही सशक्त समाजाचं काम नाही. म्हणून कम्युनिस्टांचा याला विरोध असतो. पण तो आजचा जो तरुण आहे तो जे रॅडिकल बदल पाहू इच्छितोय, पण तरीही तो कम्युनिस्ट चळवळीपासून दूर का जातोय? आजचा जो यंग ब्रिगेड जे पॉलिटिक्समध्ये याचा एकच कारण आहे असं मला वाटत नाही. याची 2-3 कारणं आहेत. तरी काय मला वाटतं? एक तर पहिलं कारण असं, म्हणजे जागतिक कारण असं आहे की सोव्हिएट युनियन, ज्याला कम्युनिस्टांनी सतत समर्थन दिलं आणि अमेरिकेला पर्याय म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केला, तो गायब झालेला आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की कम्युनिझम आता पर्याय नाही आहे. पण सोव्हिएट युनियन 70 वर्षाचा एक प्रयोग होता. त्या प्रयोगापासून शिकून त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, असं कम्युनिस्ट म्हणून माझं मत आहे. तो प्रयोग फसला म्हणजे कम्युनिझम फसला असं म्हणणं चुकीचं आहे. कारण भांडवलशाही, एक फरक लक्षात घेतला पाहिजे की 1930 साली फार मोठं संकट भांडवलशाहीवर आलं होतं, ज्याला आपण जागतिक मंदी म्हणतो. ती मंदी आली होती. पण ह्या मंदीमधनं भांडवलशाही शिकली आणि त्यांनी काय केलं, ट्रेड युनियनला मान्यता दिली, कामगारांचा पगार वाढवला, ESI लागू केलं, प्रॉव्हिडंट फंड लागू केला, पेन्शन लागू केलं. म्हणजे जनतेकडे पैसा जाणाऱ्या सगळ्या व्यवस्था होत्या, त्याला त्यांनी समर्थन दिलं. ही भांडवलशाहीमध्ये जी लवचिकता आहे ती कम्युनिस्टांनी, समाजवाद्यांनी दाखवायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तसा दाखवण्याचा प्रयत्न व्हिएटनाम आणि चायनामार्फत होतो आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे चायनामध्ये आज कॅपिटलिस्ट वाढलेले आहेत. कॅपिटलिस्ट क्लास नाही वाढलेला, वर्ग नाही वाढलेला, परंतु खाजगी संपत्तीचा अधिकार मिळालेला आहे. आणि खाजगी संपत्ती तुम्ही ठेवू शकता. फ्लेक्झिबिलिटी वाढवलेली आहे त्यांच्या सिस्टीममधली. अर्थात भांडवलशाहीला ती लोकशाही मान्य नसल्यामुळे, त्या पद्धतीची लोकशाही मान्य नसल्यामुळे ते त्या लोकशाहीला ती खोटी लोकशाही असं म्हणतात. आणि चीनी कम्युनिस्ट पार्टी त्याला चीनी वैशिष्ट्य असलेली लोकशाही म्हणतो. पण हळूहळू मला वाटतं असे प्रयोग करतच तुम्हाला पुढे जावं लागेल. मला महाराष्ट्रात आठवतं की मांदी, मार्क्स आणि आंबेडकर या तिघांना घेऊन मी रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे, जे नाशिकचेच आहेत, या लोकांना घेऊन महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी मोठी संमेलनं भरवली. तेव्हा लोकांनी आमच्यावर हाच आरोप केला, विशेषतः आंबेडकरवाद्यांनी आरोप केला की गांधी आणि मार्क्स ठीक आहे, पण आंबेडकरांना कशाला जोडता तुम्ही? मार्क्स आणि गांधी सोबत कशाला जोडता? तर माझं त्यांना एवढंच म्हणणं होतं की आंबेडकर असो, गांधी असो, मार्क्स असो, या तिघांच्या विचारामध्ये कॉमन काय आहे, तर मनुष्य हा प्राथमिक आहे. मनुष्य आणि मनुष्याचे प्रश्न याच्यावरती भर देणारी माणसं आहेत. आणि म्हणून हे तिन्ही विचार बरोबर घेऊन गेलं पाहिजे. माझं नेहमीच म्हणणं असं असतं की माझी जनरेशन, म्हणजे माझी पिढी ही मार्क्सच्या, आंबेडकरांच्या आणि गांधींच्या खांद्यावर उभी आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं काहीच शिकायचं नाही का? त्यांच्याकडनं हेच मी शिकतो की तुम्ही मानवतानिष्ठ कसा व्हाल, तुम्ही बुद्धिवादी कसे व्हाल, आणि तुम्ही सतत चिंतन मनन करून नवीन काही कल्पना मांडून पुढे कसं जाल, ह्याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती संमेलनं आम्ही भरवली होती. परंतु ज्यांना, म्हणजे मला एक गोष्ट आठवते की भारतीय परंपरेमध्ये 33 कोटी देव आहेत आणि नवीन नवीन देव निर्माण होतात. साईबाबा हे उदाहरण आहे, नवीन देव निर्माण झालेला आहे, तो त्या 33 कोटी देवामधला नाही आहे. हे का होतं, तर अशी कथा सांगितली जाते की भारतामध्ये इतके मोठे पुरुष झाले की
त्या पुरुषांची पूजा व्हायला लागली आणि देवाची पूजा लोक विसरायला लागले. म्हणून मग ते ब्रह्माकडे गेले सगळेजण, ब्रह्मदेवाकडे, देव सगळे, की हे काय चाललेले. तर देव म्हणाला घाबरू नका, यांचे अनुयायी इतके नालायक होतील की काही वर्षांनी हे महापुरुषांना लोक विसरून जातील. आणि त्यामुळे अनुयायी आपल्या महात्म्यांचं मोठेपण विसरून, त्यांच्या विचारांचं मोठेपण विसरून त्यांच्या प्रतिमांची पूजा करतात. कुठे त्यांच्या चपलांची पूजा कर, त्यांच्या चरख्याची पूजा कर, त्यांच्या कपड्याची पूजा कर, असं करत बसतात. आयडेंटिटी. पण त्यांच्या विचारांनी मोठे झाले होते, त्या विचारांकडे मात्र दुर्लक्ष करतात. हा परिणाम आहे. आणि मला हा अनुभव गांधी, मार्क्स, आंबेडकर यांचे महासंमेलनं भरवताना माझ्या लक्षात आलं की, आणि म्हणून त्याची गरज आहे असं माझं स्वतःचं मत आहे. विचारांना महत्त्व देणाऱ्या चळवळीची गरज आहे असं मला वाटतं. सर पण एकेकाळी ना पक्ष जरी नव्हता तरी आयडिओलॉजी होती, म्हणजे मार्क्सिझम जी आयडिओलॉजी होती तिला मानणारे लोक होते, अशी छाती टोकपणे सांगायचे. काही साहित्यिक, सिनेमा स्वतःला ह्या आयडिओलॉजीशी जोडून घ्यायचे. परंतु आता आजकाल असं झालं काय की जर का आपण लेफ्ट कडे झुकलेलो आहोत तर आपण माझं म्हणणं प्रॉब्लेमॅटिक भाषा बदललेली आहे. असं आहे, पूर्वीच्या काळी व्यवस्थेच्या विषयी मला राग असेल तर मला पर्याय म्हणून समाजवाद जवळचा असं सांगणं हे आवश्यक होतं. कारण समाजवाद हा त्या काळच्या व्यवस्थेला पर्याय होता. आता समाजवाद हा पर्याय वाटत नसेल पण व्यवस्थेच्या बद्दल राग नाही का लोकांना? 100%. मग ते राग व्यक्त होतच आहे. त्यामुळे असं म्हणणं की आयडिओलॉजीचा प्रभाव कमी झालेला आहे हे म्हणणं चुकीचं आहे. उलट परवाचीच बातमी अशी आहे की जगामध्ये 1980 सालानंतर विषमता वाढत चाललेली आहे. कामगारांना, म्हणजे वेलफेअर इकॉनॉमिक्स, ज्याला लोककल्याणकारी राजवटीचा बुरखा टाकून दिल्यानंतर जी काही व्यवहारवादी भूमिका आलेली आहे आणि जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामुळे कामगारांचा नफ्यामधला वाटा कमी कमी होत चाललेला आहे. माणसांमधली म्हणजे गरिबी वाढत चालली असं मी म्हणणार नाही, पण माणसामधली विषमता वाढत चाललेली आहे. संपत्तीची विषमता वाढत चाललेली आहे, संधीची विषमता वाढत चाललेली आहे. म्हणजे राखीव जागांना विरोध करणाऱ्यांची मला फार गंमत वाटते की पैसेवाल्यांच्या राखीव जागाला ते विरोध करत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर राखीव जागाचा राग असेल तर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या राखीव जागांना तुम्ही का नाही विरोध करत? तुम्ही खाजगीकरणाला का नाही विरोध करत? असे लोक रिझर्वेशनला बरोबर विरोध करतातच. मी तेच सांगतो तुम्हाला, रिझर्वेशन म्हणजे काहीतरी स्पेशल कॅटेगरी असं त्यांना वाटतं. मग खाजगी विद्यापीठ जे पैसेवाल्यांसाठी आहे ती स्पेशल कॅटेगरी नाही का? मग त्याला का नाही विरोध करत तुम्ही? कोटा सिस्टम जी आहे किंवा जे पैसे घेऊन ऍडमिशन करतात, ऍडमिशन करतात, पास करतात, नुसतं ऍडमिशन नाही देत, पास पण करतात. पैशाच्या जोरावर काही करू शकतो असा आत्मविश्वास आता बाळगत चाललेले आहेत पैसेवाले. आणि म्हणून पैशाच्या मागे सगळ्यांना लावण्याचा प्रयत्न चालू आहे. पैसाही सब कुछ, म्हणजे महमूदचं वाक्य होतं ना, सबसे बडा रुपया, तसं त्याची आठवण होते मला की रुपयाच्या मागे सगळ्यांना लागायचं. म्हणून मी आजकाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलताना समाजवाद, भांडवलशाही हे शब्द वापरत नाही. मी काय म्हणतो, आजची व्यवस्था ही नफ्यासाठी सगळं काही करणारी व्यवस्था आहे. सोपं करायला पाहिजे ना, मला वाटतं की असं. आणि म्हणून ही नफ्याची व्यवस्था तोडून माणसासाठी सगळं काही करणारी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला पाहिजे. माणसासाठी काहीतरी आणणं म्हणजे समाजवाद आणि नफ्यासाठी काही करणं म्हणजे भांडवलशाही, असं माझं सोपं वाक्य सोप्या पद्धतीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं ते अपील होतं विद्यार्थ्यांना, युवकांना. तर म्हणून माझं म्हणणं की भाषा बदलली पाहिजे, परिस्थिती बदललेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपली भाषा बदललेली पाहिजे, आपली उदाहरणं बदलली पाहिजेत, म्हणजे मग लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होईल असं मला वाटतं. अजून एक आमच्याच मित्रांच्या गप्पांमध्ये असा एक टॉपिक आला होता की कम्युनिस्ट म्हटल्यावर एथिस्ट असलंच पाहिजे का? पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही जगामधल्या कम्युनिस्ट पक्षामध्ये, रशिया सोडल्यास, आता रशियात काय परिस्थिती मला माहिती नाही, परंतु असं कुठे म्हटलं जात नाही की माझा देवावर विश्वास नाही तरच मी कम्युनिस्ट असेन, असं कुठे म्हटलं जात नाही. पण कम्युनिस्टांनी, विशेषतः कार्ल मार्क्सनी धर्म ही अफूची गोळी असं म्हटल्यामुळे आणि धर्माचा वापर कम्युनिस्ट हे चळवळीत करत नसल्यामुळे कम्युनिस्टांवर आरोप लावला जातो की ते एथिस्ट आहे.
हा तुम्ही मला एकदम वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला आज खरंच बरं का. म्हणजे मी अशा पद्धतीने विचार नव्हतो करत की धर्म ही अफूची गोळी आहे, पण असं सांगितलं नव्हतं की नाही तुम्ही तो पूर्ण धार्मिक पूर्ण तो नसायला. पॅराग्राफ वाचला पाहिजे, म्हणजे मग हम्म. लक्षात येईल धर्माबद्दल काय तो म्हणणं आहे ते. म्हणजे हाऊ टू बी अ कम्युनिस्ट. जर का एखाद्याला कम्युनिस्ट चळवळ समजून घ्यायची किंवा कम्युनिस्ट व्हायचंय बुवा असं याचं. असं आहे, कम्युनिस्ट असणं म्हणजे काय, हम्म. असा मला जर प्रश्न विचारला तर मी सांगेन 3 गोष्टी आहेत. अत्याचार आणि अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही सतत जागरूक असलं पाहिजे, हम्म. आणि अत्याचार आणि अन्यायाच्या व्याख्या या परिस्थितीनुसार बदलत असतात याची जाणीव ठेवून त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक गोष्टीकडे द्वंद्वात्मक पद्धतीने, डायलॅक्टिकल पद्धतीने बघितलं पाहिजे. हम्म. कारण काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट असतात. जसं भांडवलशाहीचं मी सांगितलं की भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जमीनदारी नष्ट करण्यासाठी भांडवलदारीने जे प्रयत्न केले त्याच्यामुळे खूप समाज सुधारला, हम्म. याचं कौतुक करायला पाहिजे. विज्ञान वाढलं, याचं कौतुक करायला पाहिजे. तंत्रज्ञानाचा विकास झाला, याचं कौतुक करायला पाहिजे. हम्म. आता नेमका ह्या विकासाचा उपयोग करून परत मानवाला अत्याचार आणि अन्यायाच्यासाठी बांधलं जात आहे, हम्म. ही काळजीची गोष्ट आहे. हम्म. पण त्याच्या विरुद्ध कसं काम करायचं हे कम्युनिस्टांनी शिकलं पाहिजे. हम्म. म्हणून कम्युनिस्ट हा विचार करणारा मनुष्य हा कम्युनिस्टच असतो असं माझं मत आहे. वा. हे पण मला वाटतं कोट छान आहे. सर, आम्ही ऑन ग्राउंड गेल्यानंतर आम्हाला काही प्रश्न आम्ही लोकांकडनं घेतले. या देशामध्ये BJP सरकारला किंवा मोदी अमित शहाशी देश पातळीवर राहुल गांधी सारखं फक्त एकटं नेतृत्वच विरोध करत आहे, बाकीचं नेतृत्व कुठं दिसत नाही. भारतीय समाज हा व्यक्तिप्रेमी समाज असल्यामुळे हम्म. तो व्यक्तीला महत्त्व देतो. हम्म. पण कम्युनिस्ट चळवळीमध्ये प्रत्येक कम्युनिस्ट हा आजच्या व्यवस्थेला आणि फॅसिझमला विरोध करण्यामध्ये पुढे असतो. हम्म. पण त्यांची नावं जर प्रेस देत नसेल किंवा त्यांना जर तो पुढारी समजत नसेल तर आपण काय करू शकतो? बरोबर आहे. म्हणजे आता तेच माध्यमांवरच आलं हे पुन्हा एकदा की किंवा पब्लिसिटी कोण असं आहे, शेवटी कोणाच्या हातात आहे. म्हणजे माझा अनुभव काय तुम्हाला मी सांगतो की भांडवलशाहीमध्ये राहुल गांधी सारखा कच्चा विरोधक हम्म. की जो जास्त इमोशनल आहे हम्म. हा भाजपाला आवश्यक असतो. कम्युनिस्टांवर डायरेक्ट आरोप त्यांना करता येणं कठीण असतं, कारण ते उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचा आरोप करून एकाही आमदाराला बंगालमधल्या 33 वर्ष राज्य केलं कम्युनिस्टांनी, पण त्यांना पकडता नाही आलेलं. हम्म. तसं काँग्रेसबद्दल म्हणता येईल का? नाही म्हणतात. काँग्रेसबद्दल कसं म्हणायचं? त्यामुळे कम्युनिस्टांच्या कॅरेक्टरची, कम्युनिस्टांच्या प्रामाणिकपणाची भीती वाटते. हम्म. आणि म्हणून मीडियापासून सगळेजण कम्युनिस्टांना मोठं करू नये या जाणीवेने सतत जागरूक असतात. हम्म. आणि त्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की असं चित्र निर्माण होतं की कुणीतरी एकच विरोधक आहे आणि बाकीचे विरोधक काही लक्षात येत नाहीत. पुढचा प्रश्न असा होता. कम्युनिस्ट पार्टी ही खूप मोठी पार्टी होती. आजही तिचे कार्यकर्ते भक्कम आहेत, पण काही वेळेला बऱ्याच तत्वामुळे म्हणा किंवा एखाद्या कुठल्या तरी जुन्या याच्यामुळे चांगल्या गोष्टीपासून त्यांना दूर व्हावं लागतं. कॉम्रेड बर्दननी सांगितलं मला की हा चेक परत करून टाक, आपण भांडवलदारांकडनं पैसे घेत नाही. आणि आम्ही तो चेक परत केला. सांगण्याचा उद्देश असा की कम्युनिस्टांना चळवळीमधनं पैसा उभा करतात तोच उभा करतात. त्यामुळे निवडणुकीमध्ये आज ज्या पद्धतीने पैशाची खिरापत वाढली जाते किंवा जे पैशाचं महत्त्व वाढलेलं आहे त्याच्यापासून कम्युनिस्ट कोसोमेल दूर आहेत. हम्म. त्याच्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव कमी झाला असं लोकांना वाटतं. तिसरी गोष्ट अशी आहे, खरी आहे, की कम्युनिस्टांना पूर्वीप्रमाणे निवडणुकीत आता यश मिळत नाही. हम्म. याचं कारण असं आहे, भांडवलशाहीचा प्रचार आणि प्रभाव खूप वाढलेला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढलेला आहे की कम्युनिस्टांचा बदनामी करणारा प्रचार खूप वाढलेला आहे. हम्म. नंबर 2, सोव्हिएट युनियन अस्तित्वात नसल्यामुळे आज चीन कम्युनिस्ट आहे की नाही इथपासून चर्चा आहे. बरोबर. हो. आणि चीन कम्युनिस्ट असेल तर मग कम्युनिस्टांचा आम्हाला काही देणं घेणं नाही. मग सत्ता कुठे आहे जगात कम्युनिस्टांची असं विचारलं जातं. जर का असं क्युबामध्ये आहे, हम्म. व्हिएतनाममध्ये आहे, परंतु ते छोटे राष्ट्र आहेत, बरोबर. हो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नाही कोणाचं. आणि वेगळ्या प्रकारचा समाज बिल्डअप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हम्म. चीनमध्ये मात्र
म्हणजे फिडेल कॅस्ट्रोचं म्हणणं असं होतं की चीन हा फार मोठी चूक करतोय, कारण का तो ज्या अमेरिकन पद्धतीला विरोध करतोय तीच पद्धत त्या प्रकारचं राहणीमान आपल्या लोकांना मिळावा असा प्रयत्न करतोय. आणि तो एक फार मोठा पेच आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याला विचारण्यात आलं होतं की सोव्हिएट युनियन का कोसळलं, तर त्यांनी सांगितलं ज्या भांडवलशाहीला विरोध तुम्ही करता किंवा करत होता त्या भांडवलशाहीने दिलेली जीवन पद्धती तुम्ही आपल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत होता. हे कॉन्ट्रडिक्शन किती दिवस चालेल? त्यामुळे वेगळ्या प्रकारची जीवन पद्धती स्वीकारण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि जास्त लोकांपुढे आदर्श ठेवले पाहिजेत. हे अवघड काम आहे, पण ते करत राहावं लागणार आहे. सो आता 100 वर्ष कंप्लीट होणार आहे कम्युनिस्ट पक्षाला. झाली हां, झाली आहेत. तुम्ही कसं पाहतात पुढचं राजकारण किंवा पुढचा असं आहे, प्रवास जो आहे पक्षाचा? कम्युनिस्ट चळवळीला मरण नाही असं माझं म्हणणं आहे. मार्क्सनी जे जगाचं वर्णन केलेलं होतं, म्हणजे आताही भांडवलशाही जेव्हा जेव्हा संकटात येते तेव्हा मार्क्सकडे परत जाण्याचा मार्ग त्यांना स्वीकारावा लागतो. म्हणजे मार्क्सची पुस्तकं वाचण्याचं प्रमाण वाढतं. आजही जगामध्ये मार्क्सला एवढा विरोध करून कॅपिटल आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाटणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्याचं कारण असं आहे की पर्याय मांडण्याचा प्रयत्न किंवा भांडवलशाहीमधले जे खरे रोग आहेत त्या रोगाचं वर्णन करण्याचा प्रयत्न मार्क्सनेच केलेला आहे. आणि त्यामुळे मार्क्स स्वतःला मरण आहे असं मला वाटत नाही. जोपर्यंत हा रोग आहे, अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्या रोगावरचा इलाज किंवा त्या रोगाचं वर्णन करणारा मार्क्स पण जिवंत राहील आणि मार्क्सवाद पण जिवंत राहील असं माझी खात्री आहे. नंबर 1. नंबर 2, जगामधले जे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक पातळीवरती लोक एक जवळ आल्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणार नाही. आणि हेच कम्युनिस्ट पक्षाचं तत्त्वज्ञान आहे की जगाकडे बघा. उदाहरणार्थ भारताचं उदाहरण देऊ आपण की भारतामध्ये सध्या एक चळवळ चालू आहे, मूल निवासी चळवळ. भारताचा मूळ कोण? मूळ पुरुष कोण? काही लोकांचं म्हणणं असतं की जंगलात राहणारा आदिवासी आमचा मूळ पुरुष आहे. पण आता विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की जेनेटिक ॲनालिसिस नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे जनुकीय तत्त्वज्ञान अभ्यास करून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करता येतो. या अभ्यासातनं असं लक्षात आलेलं आहे की कुठलाच भारतीय आज मूळ भारतीय नाही आहे, म्हणजे आदिवासी पण नाही आहेत. भारतामध्ये 4 लोकांचे अणू म्हणजे जेनेटिक सापडतात. एक 85% लोकांमध्ये आफ्रिकेमधनं आलेल्या होमोसॅपियन्सचे सापडतात. काही लोकांमध्ये युरोपियन जे आर्यन आले असं म्हणतो त्यांचे सापडतात. काही लोकांमध्ये तिबेट आणि चायनामधनं जे लोक आले त्यांचे सापडतात. आणि काही लोकांमध्ये पर्शियामधनं आलेल्या लोकांचे सापडतात. या 4 लोकांचं कॉम्बिनेशनमध्ये भारतीय मनुष्य आहे. म्हणजे भारतीय समाज हा जागतिक कोऑपरेशनचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय परंपरा म्हणजे जागतिक कोऑपरेशनची परंपरा आहे. वसुधैव कुटुंबम हे जे आपण जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान हेच सांगतं की जगाने कुटुंब म्हणून व्यवहार केल्याशिवाय जगाचे प्रश्न सुटू शकत नाहीत. आणि हेच कम्युनिस्टांचं म्हणणं आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला मरण नाही, भाषा बदलेल. कम्युनिझम म्हणून ते होईल असं मला वाटत नाही, पण भाषा बदलेल. परंतु आजची जी व्यवस्था आहे, नफ्याच्या मागे लागणारी व्यवस्था आहे, ती बदलल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही, जगाची प्रगती होऊ शकत नाही असं माझं निदान आहे. आणि हे समाजाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. तुम्हाला काही प्रश्न आहे? असं आहे, व्यवस्थेच्या विरुद्ध लोक उभे राहतात, लोकांना दाबण्याचा प्रयत्न. ब्रिटिशांच्या असं म्हटलं जायचं की साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही. बरोबर. पण तरी भारतामध्ये संघर्ष झालेच, लोक फासावर गेलेच, जेलमध्ये गेले आणि संघर्ष होऊन त्यांना ब्रिटिशांना परिस्थिती बदलल्यावर भारत सोडावाच लागला. त्यामुळे आजची परिस्थिती बदलणार नाही याची गॅरंटी तुम्ही कशी देऊ शकाल? नेपाळमध्ये जनतेने संघर्ष करून निवडून आलेलं सरकार पाडलं. बांगलादेशमध्ये पाडलं की नाही? चूक का बरोबर, चांगलं का वाईट हे नंतर ठरवता येईल. परंतु जनतेचा प्रक्षोभ हा सरकार किती पैसा असो, किती शक्ती असो, पाडण्यामध्ये यशस्वी ठरतात. हा अनुभव आहे. आणि त्यामुळे हा प्रक्षोभ जसा वाढेल, असंतोष वाढेल, तसं हे सरकारचे हे जे
ह्या जे शक्ती केंद्र आहेत, मीडियावर कंट्रोल, पैशावर कंट्रोल, ते सगळे कमजोर होतील असं मला खात्री आहे. अर्थात ह्या शक्तीचा, या प्रक्षोभाचा, असंतोषाचा उपयोग करून चांगला समाज कसा बांधायचा हे चॅलेंज राहणारच समाजापुढे. आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी तुम्हाला सतत विचार करावा लागेल, सतत अभ्यास करावा लागेल, सतत काम करावं लागेल. त्याला पर्याय नाही, त्याचे शॉर्टकट नाही आहेत त्याला. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सोव्हिएट युनियनची क्रांती झाल्यानंतर एक शॉर्टकट शोधण्याचं प्रमाण झालं होतं. क्रांती झाली की प्रश्न सुटतात म्हणून आपण क्रांती करू असं लोकांना वाटायचं. परंतु आता क्रांतीची भाषा कोणी करत नाही. संपूर्ण क्रांती करणारे पण विसरून गेले भाषा. क्रांती म्हणजे काय असाही प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. माझं एक नेहमी आवडतं वाक्य आहे, ते मी परत एकदा मुलाखत संपवताना सांगतो की व्हेंजन्स इज नॉट रेव्होल्युशन किंवा रेव्होल्युशन इज नॉट व्हेंजन्स. बदला म्हणजे क्रांती नाही, बदल म्हणजे क्रांती आहे, परंतु बदला म्हणजे क्रांती नाही. त्यामुळे आज जी व्यवस्था आहे म्हणजे इस्लामिक फंडामेंटलिझम करून काय करायचं तर ख्रिश्चन आणि इतर सगळ्या धर्मियांना दाबून टाकायचं, ही क्रांती होऊ शकत नाही. क्रांतीमध्ये सगळ्या माणसांना बरोबरची संधी कशी मिळेल, मानवाला माणूस म्हणून कसं स्वीकारलं जाईल, माणसाला तू माणूस म्हणून स्वीकार, असा समाज निर्माण केल्याशिवाय क्रांती होऊ शकत नाही. म्हणून क्रांतीची व्याख्या तुम्हाला परत करावी लागणार आहे. त्याशिवाय क्रांती, आजकाल कशालाही क्रांती म्हटलं जातं. इतकी स्वस्त झाली आहे क्रांती. इंदिरा गांधीचा पराभव झाला की झाली क्रांती, काँग्रेसचा पराभव झाला की झाली क्रांती. अशी क्रांती होत नसते. सिस्टीम बदलली पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे, तरच ती क्रांती आहे. आणि ही व्यवस्था बदलण्याची लढाई व्यवस्थेमधले शक्ती आहेत त्या यशस्वी होऊन देत नाहीत, परंतु त्या व्यवस्थेमधल्या अडचणी पण दूर करत नाहीत. आणि त्यामुळे त्या अडचणीच्या माध्यमातून जो असंतोष निर्माण होईल त्याच्यामधनं ही व्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्यता मला दिसते जास्त. आणि ही कोलमडून पडण्याची अवस्था येईल, परंतु तिला क्रांतीकडे कसं न्यायचं याच्यासाठी तुम्हाला संघटन आवश्यक आहे, विचार आवश्यक आहे आणि काम आवश्यक आहे. जसं आता मगाशी आपण बोलताना पण आलं की अमेरिकन जी लाईफस्टाईल आहे त्या पद्धतीचा आपण जगायचा प्रयत्न करतोय किंवा त्या पद्धतीने आपण सगळं वाटचाल करतोय आणि यालाच आपण प्रगती म्हणतोय, यालाच आपण चेंज म्हणतोय. तर याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा ना आम्हाला की नेमकं तुमचं म्हणणं काय होतं याच्यात? मध्यंतरीच्या काळामध्ये विशेषतः मला असं वाटत होतं की नर्मदा बचाव आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा हा प्रश्न प्रकर्षाने समोर आला की डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास म्हणजे काय. सध्या विकासाची व्याख्या म्हणजे औद्योगिकरण म्हणजे विकास, शहरीकरण म्हणजे विकास. मला स्वतःला आठवतं की मी 1971 साली जेव्हा मराठवाडा विकास आंदोलनामध्ये सक्रिय होतो तेव्हा आमची मागणी काय होती की मराठवाड्याचा औद्योगिक विकास झाला पाहिजे. आता मुंबईचा औद्योगिक विकास झालाय, अमेरिकेचा औद्योगिक विकास झालाय, पण तिथल्या माणसांचे प्रश्न सुटलेत का? त्यामुळे आज तुम्हाला माणूस केंद्रित व्यवस्थेची फार गरज आहे. म्हणजे विकासाची व्याख्या ही माणूस केंद्रित असली पाहिजे. GDP वाढली म्हणजे तुमचा विकास होत नाही. म्हणजे आज भारताचीच व्यवस्था आपण बघू ना की एकीकडे GDP वाढतोय, नंबर 3ची इकॉनॉमी होणार म्हणून आपण पाठ ठोकून घेतोय, पण भारतामधली गरिबी सर्वात जास्त आहे, भारतामध्ये कुपोषण सर्वात जास्त आहे, भारतामध्ये मरण पावणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे, दारिद्र्य वाढत चालले, विषमता वाढत चाललेली आहे. ही कशाची लक्षणं आहेत? अमेरिकेमध्ये आज 3.5 कोटी लोकांना राहायला रस्त्यावर झोपतात लोक. इतक्या श्रीमंत अमेरिकेमध्ये ही व्यवस्था असेल तर काय उपयोग आहे? त्यामुळे विकास म्हणजे काय, श्रीमंती म्हणजे विकास नाही, काही लोकांची श्रीमंती म्हणजे विकास नाही, तर जनतेचे प्रश्न सोडवणं म्हणजे विकास. पण आज विकासाची व्याख्याच बदलली आहे. किती किलोमीटर रस्ते बांधले, काँग्रेसच्या काळात 2 किलोमीटर बांधले, आमच्या काळात 6 किलोमीटर बांधतो म्हणजे आम्ही विकास केला. प्रश्न असा आहे की त्या रस्त्यावर जर लोक मरणार असतील, अपघाताने मरणाऱ्यांची संख्या वाढणार असेल, त्या रस्त्यावरनं जर पैसे दिल्याशिवाय तुम्हाला प्रवास करता येणार नसेल तर विकास कसा होईल? त्यामुळे विकासाची व्याख्याच बदलली पाहिजे आणि विकासाची व्याख्या ही जनकेंद्रित असली पाहिजे. म्हणजे माणसाची परिस्थिती बदलली म्हणजे विकास झाला.
असं स्पष्टपणे म्हणता आलं पाहिजे. आणि हेच नर्मदा बचाव आंदोलनाने आम्हाला शिकवलं. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये गुजरातमध्ये पाणी नेऊन गुजरातमधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली किंवा बदलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यासाठी तुम्ही 4 लाख आदिवासींचा बळी दिला ना. त्यांची जंगल जमीन काढून घेतली तुम्ही. त्यांना जंगलीचा अधिकार पण नव्हता, त्यामुळे कॉम्पेन्सेशन न देता तुम्ही धरणं बांधली. आणि रिव्हर्स वॉटर फ्लोमुळे बरेच ते प्रॉब्लेम झाले. ते त्यांना जी जमीन मिळत होती ती पण नाही मिळाली. त्यामुळे प्रश्न कसा आहे की ठीक आहे, ते आंदोलन करताना मागण्या कशा ठेवायला पाहिजे होत्या, काय ठेवायला पाहिजे होत्या, याच्याबद्दल वाद असू शकतात. परंतु मुख्य मुद्दा जो आहे की विकास म्हणजे काय, हा जो प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाला, त्याची चर्चा करण्याची गरज मला आवश्यकता वाटतेच आहे. विकास हा म्हणजे आज राष्ट्रवाद म्हणजे मला एक प्रश्न असा नेहमीच पडतो की ब्रिटिशांच्याकडनं स्वातंत्र्य मिळावं म्हणून कम्युनिस्ट लढले, काँग्रेस लढली, इतर समाजवादी लढले, इतर अनेक छोटे छोटे पक्ष लढले. लढला नाही तो RSS आणि BJP. तो आज राष्ट्रवादाचं नाव घेतोय. पण राष्ट्रवादाचा अर्थ काय लावतोय तो? राष्ट्रवाद म्हणजे जमीन नाही, राष्ट्रवाद म्हणजे हिमालय नाही, राष्ट्रवाद म्हणजे मोठे मोठे रस्ते धरणं नाहीत, तर राष्ट्रवाद म्हणजे इथल्या माणसाचं कल्याण. तेव्हा 20व्या शतकातला राष्ट्रवाद हा जनकेंद्रित राष्ट्रवाद होता. वसाहतीकडनं स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे? आमचे प्रश्न आम्ही सोडवू, आमचा पैसा आम्ही वापरू, म्हणून स्वातंत्र्य पाहिजे होतं. म्हणून त्या स्वातंत्र्याला आणि त्या राष्ट्रप्रेमाला अर्थ होता. पीपल्स पब्लिकेशन हाऊस PPH म्हणून जे दिल्लीमध्ये इंग्लिश आणि हिंदी पुस्तकं छापतं, त्यांची पुस्तकं तुम्ही वाचा. तसंच लोकवाङ्मय ग्रह हे मुंबईचं जे पुस्तक आहे, पुस्तकाचं त्यांची पुस्तकं तुम्ही वाचा. त्याच्यानंतर काही ज्ञानबाचं अर्थशास्त्र म्हणून पन्नालाल सुराणांचं एक मराठीत चांगलं पुस्तक आहे, तेही तुम्ही वाचा. लोहियांची पुस्तकं वाचा. म्हणजे तुम्हाला समाजवादाचा विकास भारतात कसा झाला आणि कशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला जाऊ शकतो हे सांगितलं जातं. ओके. माझं म्हणणं की मटेरियल खूप अवेलेबल आहे. नॉर्म चॉम्स्की वाचला पाहिजे तुम्ही. तुम्हाला जर अमेरिकन सिस्टीम समजून घ्यायची असेल, म्हणजे विशेषतः ज्या नवीन संकल्पना आहेत, ज्याला हॅकिंग ऑफ द माइंड किंवा मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं जे म्हटलं जातं, की सामंजस्याची एक तयारी करून घेणं समाजाकडनं, याच्यासाठी मीडिया आणि पैसा कसा वापरला जातो हे समजून घ्यायचं असेल तर नॉर्म चॉम्स्की वाचला पाहिजे. हॅकिंग ऑफ द माइंड ही कल्पना वाचायची असेल तर तुम्ही नोएल हरारी जो आहे, 21st क्वेश्चन फॉर 21st सेंचुरी म्हणणारा, तो वाचला पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा सगळी पुस्तकं तुम्ही वाचून घेतली पाहिजे. फक्त तुमचा विचार फक्त समाजवादापुरताच मर्यादित ठेवता उपयोग नाही, मार्क्सपुरताच मर्यादित ठेवता कामा नये. सगळं वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. ओके. तुम्हाला काही प्रश्न नाही? ओके. सो सर, थँक्यू सो मच. नाही, मलाही आनंद झाला खूप. तुमच्या या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेजही करू शकता, ज्याचं नाव आहे आमच्या इंस्टाग्राम हँडलचं सुपर देसी टॉक्स. सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, कारण आम्हाला तुमची खूप गरज आहे. येस, आम्हाला तुमची खूप गरज आहे, कारण की तुम्ही जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट हे चॅनल पोहोचवाल, तितकेच चांगले चांगले विषय आम्ही हाताळू आणि पुढे जाऊ. थँक्यू सो मच.